तांबव्यात झाला ऊस चोरी, ऊस मालकावर चोरीची शिरजोरी, तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी लावले माघारी। आपण रोज ऐकतो पैसे चोरी केले, कधी ऐकतो सोने चोरी झाले, मोबाईल चोरी झाला, शेतकऱ्याची जनावरे चोरी झाली। तांबवे तालुका वाळवा येथे चक्क शेतकऱ्याचा ऊसच चोरी गेला आहे आणि तोही त्याच्या चुलत भाऊ आणि त्याच्या कुटुंबातील मुलांनी रात्रीच्या अंधारामध्ये फायदा घेऊन चोरी केला आहे, असे निवेदन वाळवा तालुका तहसीलदार यांना देण्यात आले आहे। वाळवा तालुक्यातील तांबवे या गावामध्ये घडलेली ही घटना आहे। तांबवे तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावातील शेतकरी संजय शिवाजी फसाले यांची स्वतःच्या मालकीची जमीन गट नंबर 771 मधील मिळकतीमध्ये ऊस, सोयाबीन वगैरे पीक घेत होते। यावर्षी त्यांनी आपल्या जमिनीमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी कष्ट करून बरेच पैसे खर्च करून ऊस लावला होता। संजय गणपती फसाले राहणार तांबवे तालुका वाळवा यांनी गट क्रमांक 771 मधील विजय फसाले यांच्या मालकीची ऊस दांडगाव्याने अनाधिकरणाने मनुष्यबळाच्या जोरावर दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी योगेश संजय फसाले, वैशाली संजय फसाले, अमृता संजय फसाले, गिरीश संजय फसाले यांनी संगनमताने रात्रीची मशीनद्वारे ऊस तोडून नेला असून शिवाजी फसाले सदर घटनेची तक्रार कासेगाव पोलीस स्टेशनला द्यायला गेले असता त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला, असे विजय फसाले यांनी सांगितले। इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर आपली 80 वर्षाच्या माजी सैनिकाची पत्नी असणाऱ्या आईसोबत असल्या कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे। आमच्या शेजाऱ्यांचं गाव साधला, त्यांच्या ऊसाला रात्रीची तोड घेऊन आणि त्यांच्या हिश्याबरोबर माझ्या हिश्यातला ऊस काढून घेतो। माझ्याला 6 गुंठ ऊस होता आणि विचारायला गेल्यानंतर तुला काय करायचं ते कर म्हणून पैशाची भाषा वापरतो। तुला दिवस ठेवणार नाही, तुला इकडे पाय ठेवायचा नाही। मग यांच्या या पायात मी नोकरदार असल्यामुळे काशीगाव पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो। तांबवे बीटचे हवालदार सचिन पाटील त्यांनी सांगितलं तुझी केस घेत नाही, तुला काय करायचं। मी त्यांना विनंती केली, मी नोकरदार आहे, मी त्याच्याबरोबर दंडविचार करू शकत नाही, तरीसुद्धा त्यांनी सांगितलं तुला काय करायचं ती कर जा, मी तुझी केस घेत नाही आणि धमकी देऊन मला पाठवलं। मग 5 दिवस मी त्यांची वाट पाहिली, काय कारवाई करतीच गेलो, करत नाही म्हणल्यानंतर मी DYSP, SP, कलेक्टर आणि तहसीलदार यांना या प्रती दिल्या आणि 23 तारखेची डेडलाईन दिली होती। 23 तारखेपर्यंत नाही जर कारवाई झाली तर मी 23 तारखेला उपोषणाला माझी आई घेऊन मी बसणार असं जाहीर केलं। तर अपेक्षा एकच आहे की तो तांबवे बीटचा हवालदार सचिन पाटील आहे, त्याच्यावर आणि ऊस नेणाऱ्या यंत्रणेवर कारवाई झाल्याशिवाय मी उपोषण तिने रात्रीचा चोरून नेल्यावर कुठे नेलाय माहीत नाही, शेजाचा कुठे जाते ऊस तिसऱ्याच्याच नाव घालत असते। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।